इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। विश्वास सदियों का, विरासत अपनों की, हर पीढ़ी जिसे पहचाने वो चमक रतनलाल सिबाफना ज्वेलर्स की। नमस्कार, मी भारती सवर्णे, इंडिया आप तक न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। निवडणुकींच्या या पार्श्वभूमीवर आपण दररोज एक आगळा वेगळा असा कार्यक्रम आपण आमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। याच पार्श्वभूमीवर आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 5 या ठिकाणी। जशी जळगावची परिस्थिती पाहिली असता आम्ही सत्य काय आहे ते तुमच्या समोर मांडत आहोत। तीच सत्यता आज आपण प्रभाग क्रमांक 5 या ठिकाणून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आपल्यासोबत काही नागरिक, काही महिला जोडल्या गेल्या आहेत। त्या आपल्याला प्रभाग क्रमांक 5 मधील या ठिकाणची सत्य परिस्थिती काय आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। ताई, काय सांगणार आपल्या या प्रभागातील विकासाबद्दलची, विकास कामाबद्दलची काय परिस्थिती आहे? आमच्याकडे सर्व कामं व्यवस्थित होतात आणि गटरींचे वगैरे रस्त्यांचे कामं पण सुरळीत आहेत। पण स्थानिक जे नगरसेवक आहेत ते याच वार्डातून यावे हे आम्ही नम्र विनंती करतो। कोण आहे या प्रभागामध्ये, कोण आहे स्थानिक आणि काय त्यांचे नाव? आशा रमेश पाटील हे आता उमेदवार म्हणून उभे आहेत। यांना जर स्थानिक मधून पद मिळाले तर खूप छान होईल। आमचा म्हणजे तुकारामवाडी जानकीनगरचा विकास होईल। काय विकास कामं काय काय केली त्यांनी? रस्त्याचे, लाईटचे सर्व कामे केलेले आहेत, गटरींचे पण केलेले आहेत त्यांनी। हे रस्ते कधी करण्यात आले? तरी 1 वर्ष झालेलं आहे, एखादं वर्ष जवळपास झालेलं आहे गटरींना। ओके। आणि गटारी वगैरे? हो, गटारी वगैरे झाले। ताई, तुम्ही काय सांगणार या प्रभागाबद्दल आणि आपल्याला दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी लागतात जसं की पाणी, लाईट्स, रोड या समस्यांबाबत आपण काय सांगणार? आमच्याकडे ना पाण्याची सोय वगैरे सगळं आहे, लाईटाची सोय झालेली आहे, रस्त्यांचे काम चांगले झालेले आहेत, फक्त आम्हाला गटरीची सोय हवी। ओके। ताई, तुम्ही काय सांगणार? बोल ना, बोल। आपल्यासोबत अजून काही युवा मंडळी आहेत, आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊया त्यांचे रिव्ह्यूज काय आहेत या प्रभागाबद्दल आणि या प्रभागातील नगरसेवकांनी कोणकोणती कामं केली आहेत, त्यांचा पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहे का निगेटिव्ह, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगणार दादा? आम्हाला गल्लीत लाईटांनी होते, तर लाईटांसाठी आम्ही महेश भाऊला फोन लावला। महेश भाऊनी लगेच काम करून दिलं, मंदिरात लाईटांची सोय करून दिली आणि त्यानंतर पाणी पावसाळ्यात झाडं पडत होते तर झाडं लोकांच्या घरांवर पडत होते, ते झाडं बिन कापून दिले, हे महेश भाऊनी करून दिले। आणि आमच्या गल्लीत जानकीनगर तुकारामवाडीत आम्हाला फक्त महेश भाऊच पाहिजे, बस। ज्याप्रमाणे नागरिकांनी त्यांचा आपल्याला पॉझिटिव्ह रिव्ह्यूज या ठिकाणी दिलेला आहे, तो पॉझिटिव्ह रिव्ह्यूज म्हणजे या ठिकाणची रोड असतील, या ठिकाणची लाईट्स असतील किंवा पाण्याची समस्या असेल, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या समस्या त्यांना दैनंदिन वापरामध्ये न येण्याचे कारण म्हणजे या प्रभागातील विद्यमान नगरसेवक महेश पाटील हे आहेत। यांच्यामुळे त्यांना या समस्यांना सामोरे जावे लागत नसल्याने त्यांनी कुठेतरी इथे त्यांचा पॉझिटिव्ह रिव्ह्यू नोंदविला आहे। मी भारती सवर्णे, इंडिया आप तक न्यूज, जळगाव। इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच।